नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांची लागली लॉटरी. आता दर 3 महिन्यांनी DA वाढणार. सरकारसमोर कुणाची मोठी मागणी. आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत आयोगाने प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. यावेळी अनेक मागण्या आणि मुद्दे रेटण्यात आले. फिटमेंट फॅक्टरसह पगारवाढ, पेन्शनवाढ आणि भरपूर सुट्ट्यांची मागणीही करण्यात आली. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. आता आयोग देशातील विविध राज्यात जाऊन कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत काही कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याविषयी आणखी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी महागाई भत्ता. भारत पेन्शनर्स समाज BPSने आयोगासमोर महागाई भत्त्याविषयी मोठी मागणी केली आहे. सध्याच्या नियमानुसार सरकार वर्षभरात 2 वेळा महागाई भत्त्यात वाढ करते, पण BPSने मागणी केली आहे की सरकारने प्रत्येक वर्षी 4 वेळा म्हणजेच दर 3 महिन्यांनी DA मध्ये वाढ करण्याची मागणी आहे. असा निर्णय झाल्यास पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा असेल. DA विषयी अशी पहिल्यांदाच मागणी करण्यात आली आहे. आता नवीन वेतन आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महागाई भत्ता मूळ वेतनात जमा करा. पेन्शनर्स असोसिएशनने मागणी केली आहे की महागाई भत्ता वाढून 25% करावा. DA DR मूळ वेतनात जमा करावा. त्याचा फायदा होईल. निवृत्ती वेतनधारकांमधील भेदभाव संपवा. BPSने अजून एक मागणी केली आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेले निवृत्तीधारक आणि त्यानंतर रिटायर्ड होणाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये. पेन्शन रिव्हिजन्समध्ये पूर्ण समानता असावी. त्याचा निवृत्तीधारकांना